आणि 1 ते 1.5 इंचापर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे नेक तयार करायसाठी. या नेकला काही कापड वगैरे काही लागत नाही. तर डायरेक्ट आपण पहिले मेन फॅब्रिक ठेवायचं आहे सरळ, त्यावर ठेवायचं आहे अस्तर आणि त्यावर ठेवायचा आहे आपल्याला कॅनव्हास पेपर. तर इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, कारण कॅनव्हास पेपर काठापदराचा ब्लाऊज आहे आणि जो नेक आहे तो कॅनव्हास पेपरने व्यवस्थित फुटून येतो. तर कापडही जरा सिल्की असल्याकारणाने मग मी इथे कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे. तर आता इथे व्यवस्थित आपल्याला न हलता पिनअप करून स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जे कोन वगैरे आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित स्टिच करायचं आहे. जसा कॅनव्हास पेपर आपण कट केला आहे तसाच ठेवून आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची. म्हणजे हा जो कॅनव्हास पेपर आहे हा मेन फॅब्रिकच्या आणि अस्तरच्या मध्ये चालला जाईल जेव्हा आपण दुमडू तेव्हा. आता इथे बघू शकता व्यवस्थित आणि कट लावून घ्यायचे आहे. गोलाकार नेक आहे तो, कारण दोन्ही साईडने नेक आहे. तर हा नेक पण खूप सुंदर दिसतो. याला मी बीड्स लावणार आहे लटकन न लावता. तर हा नेक पण तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. तर आता इथे आपण कॅनव्हास पेपर अटॅच केलेला आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे कट लावायचे आहे. तर आपला जो नेक आहे तो व्यवस्थित एकदम दुमडला जाईल. आणि आता इथे मी खालच्या साईडला पण टिप मारून घेते. त्याच्यावरती पण तुम्ही दुसरं कापड लावू शकता. तर इथे मी कमरेचा भाग जो आहे तो पण मी जोडून घेते आणि नंतर मग दुमडून घेते, जेणेकरून फिनिशिंग पण व्यवस्थित येते. धागे वगैरे जे आहे, कारण साडी सिल्की असल्याकारणाने धागे पण खूप निघतात. तर त्यासाठी मी अंडरग्राऊंड शिलाई करणार आहे. तर ते इथे दुमडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बाहेरून कापड लावायचं असेल, तुरपाई करायची असेल, तर तुम्ही नाही दुमडलं किंवा नंतरही स्टिच केलं तरी चालेल. आता इथे कोन वगैरे जे आहे ते कशाच्याही साहाय्याने नोकदार त्यांनी आपल्याला काढून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही. आता याला आपण मी शिलाई मारून घेतलेली आहे, ताप शिलाई. आणि आता इथे मी लेस लावणार आहे. तर लेस पण आपल्या इच्छेनुसार लावायची आहे, लहान मोठी किंवा मॅचिंगसुद्धा. तर इथे मी लेस लावून घेते आणि तुम्हाला शेवटचं लूक दाखवते कशा प्रकारे आपली नेकची डिझाईन आहे. आणि बीड्स लावल्यानंतर किंवा मोती लावल्यानंतर खूप सुंदर दिसते हे ब्लाऊज. आणि अशाच रंगाचे मी बीड्स लावणार आहे. त्यात मी गोल्डन कलर वगैरे किंवा कॉन्ट्रास्ट कलर वगैरे करून बीड्स लावू शकता. तर इथे लटकनच्या ऐवजी बीड्स लावणार आहे मी. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा नेक डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचा सपोर्ट पण खूप जरुरी आहे प्रत्येक यूट्यूबरला म्हणा किंवा क्रिएटरला म्हणा. कारण तुम्ही जर बघितलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळते. तर इथे तुम्ही लटकनची दोरीसुद्धा लावू शकता आणि आणखीन काही पट्टी वगैरे लावून तुम्ही त्याचा नेक तयार करू शकता. पण इथे मी बीड्स लावल्यानंतर खूप उठून दिसणार आहे ब्लाऊज. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. इथे मी आता बाकीचे डास वगैरे लावून घेते साईडचे. आणि इथे कमरेला पण मी लेस लावून घेणार आहे. तर लेस ही जी आहे ती प्लेट टाकल्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही शेवटचं लूक जे आहे ते अशा प्रकारे आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. नवीन बघणारे असतील, लाईक नसेल केलं, शेअर नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा.